नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे आपलं तुषार्स मोटो ब्लॉगिंग चॅनलमध्ये. तर आज आपण एका रोमांचक प्रवासाला निघालो आहोत. मी तुषार आणि आज आपलं ठिकाण आहे ती समोरची पहाडी. तर आजचा दिवस खूप खास आहे आणि आपण निघालो आहे त्या पहाडीवरच्या ऑफ रोडिंगला. तर हा ऑफ रोडिंगचा जो रस्ता असणार आहे तो मित्रांनो खूप प्रसिद्ध आहे. तर याचं विशेष म्हणजे दोन्ही तरफ खूप सुंदर अशी झाडी आणि मधूनच जाणारा खतरनाक रोड असा तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि त्यातूनच आपण ऑफ रोडिंग करणार आहोत आपल्या स्टॅलियनसोबत. तर करूया सुरुवात आपल्या अद्भुत प्रवासाला. तर मित्रांनो, पोहोचलोय आपण आपल्या या पहाडीच्या पायथ्याशी. तर निघूया. मित्रांनो, आजचा दिवस खूप खास आहे कारण आज आपण निघालो आहे आपल्या पहाडीवरच्या ऑफ रोडिंगला. तर हा रस्ता खूप प्रसिद्ध आहे मित्रांनो. तर या विशेष म्हणजे या रस्त्याचं दोन्ही साईडला हिरवागार परिसर आणि खूप सुंदर असं झाडी असलेला हा दृश्य तुम्ही पाहताय. तर मधूनच जाणारा हा खतरनाक असा रोड आणि या छोट्या छोट्या पायवाटांवरून जायची आणि बाईक राईड करायची काय वेगळीच मजा असते. तर मला अशा छोट्या आणि कठीण रस्त्यांवरून बाईक रायडिंग करायला खूप आवडतं आहे. तर आपण इथून राईट टर्न घेणार आहोत. इथं छोट्या रस्त्यांवर दोन्ही साईडला हिरवा नजारा तुम्हाला पाहायला मिळतो आहे आणि आपण इथं थोडा 5 मिनटं थांबणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता आपण डोंगराच्या वर टॉपवर आलेलो आहोत आणि वरून असा सुंदर असा नजारा तुम्हाला दिसतोय. ढग आलेला आहे आणि संध्याकाळच्या 5 वाजलेल्या आहेत. तर इथं थोडेसे सीन शूट करूया आणि निघूया पुढे. तर मित्रांनो, आपण तिथून बाहेर आलेलो आहे आणि स्टॅलियन इथंच थांबली. तर चालू होत नव्हती आणि फायनली चालू झाली आहे. तर चला मग निघूया आपल्या पुढच्या प्रवासाला. ऑफ रोड करताना आपण निसर्गाच्या जवळ असतो आणि आपल्या बाईकने जे उंच सखल भागावर म्हणजे डोंगरावर एकदम धुळीत न्हालेलं, चिखलात माखलेलं आणि रोमांचकारक वळण घेताना जो आनंद आहे ना, तो आजकाल शहरामध्ये नाही राहिला. तर अशी राईड सगळ्यांच्या नशिबी यावी. तुम्ही पाहत आहात 2 दिवसापूर्वीच इथं पाऊस झालेला, त्यामुळं तुम्ही रोडची दशा बघताय. तर अशा रोडवर ही बाईकची राईड घ्यायला तुम्हाला खूप मजा येईल. तर तुम्ही अशी राईड तुमच्या नशिबी यावी असं मला वाटतं. तर मित्रांनो, आज आपण इथंच थांबूया. भेटूया पुढच्या पार्टमध्ये. तर हा प्रवास आपला असाच पुढं चालत राहणार आहे. तर आशा आहे की तुम्हाला माझ्या या सफरीचा रोमांच आणि निसर्गाचं सौंदर्य अनुभवायला मिळालं असेल. तोपर्यंत सावकाश गाडी चालवा, सुरक्षित राहा आणि निसर्गाचा सन्मान करा. तुमची साथ आणि प्रेम असंच राहू द्या. धन्यवाद.